नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. भिवंडी या ठिकाणी आज ओबीसी निर्धार मेळावा संपन्न झालेला आहे. त्यामध्ये नामदार छगन भुजबळ यांचं भाषण नुकतंच आटोपलेलं आहे. सभा संपल्यानंतर आपण आता या ठिकाणी झालेला मेळावा कशा रीतीने संपन्न झाला, लोकांचा रिस्पॉन्स कसा होता, विविध मुद्द्यांवर चर्चा करायची. सुरुवातीला मी या निर्धार मेळाव्याचे कार्याध्यक्ष यशवंत सोरे साहेब यांच्याकडे जाईल. सोरे साहेब, आज निर्धार मेळावा संपन्न झाला. खरं म्हणजे मेळाव्याचं टायमिंग 3:30चं दिलं होतं, परंतु सुरू व्हायला मात्र निश्चितच खूप उशीर झाला हे देखील लक्षात आलेलं आहे. थोडक्यात आजच्या या मेळाव्याविषयी काय सांगाल? आज ह्या सोनाळेच्या ग्राउंडवर, अग्रिमोत्सव ग्राउंडवर ओबीसींचा निर्धार मेळावा हा संपन्न झाला. ठीक आहे, थोडीशी खंत वाटली की जी आमची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा लोकांची कमी उपस्थिती जाणवली. तरी पण सुरुवात असते, कुठेतरी अपयश ही यशाची पायरी असते. अशाच पद्धतीने जरी आम्हाला चांगल्या पद्धतीने पब्लिक होती, असं काय म्हणता येणार नाही. 15-20 हजाराच्या दरम्यान पब्लिक होती, आमची अपेक्षा जास्त होती, परंतु तरी पण अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला. भुजबळ साहेबांनी काही मुद्दे मांडले, लोकांना आवडले. याच्यातूनच जनजागृती होईल आणि जर पुढचा महामेळावा इथे करण्याचं ठरवलं तर मला वाटतं नक्कीच हे ग्राउंड अपुरं पडेल. एवढी लोकांची जनजागृती झालेली आहे, म्हणजे मेळावा सक्सेस झाला असं आम्ही गृहीत धरतो. परंतु आयोजक म्हणून या ठिकाणी नेहमीच मराठा आंदोलन होत असतात, त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी असते आणि नेहमीच ते आरोप करत असतात की बाबा ओबीसी मेळाव्याला मागे देखील गर्दी नव्हती, आता देखील आज जरी गर्दी नाही, म्हणजे ह्या आयोजकांचं अपयश असं का म्हणू नये? कसं आहे की ओबीसींना आरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना किंमत अजून कळत नाही. झोपेत आहेत योगेश ओबीसी? 100% त्यांना जागृत करण्याचं कामच आम्ही करत आहोत. आणि मराठा समाजाला आरक्षण नाही आहे म्हणून त्यांना नवीन आरक्षण मिळेल या भावनेने ते मोठ्या जोमाने येत आहेत. परंतु एकदा का जर ओबीसी समाज जागा झाला तर या मराठ्यांना धुळही दिसणार नाही. कारण आम्ही खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीच आहे. त्यांनी त्यांचं आरक्षण दुसऱ्या कोट्यातून घ्यावं, परंतु ओबीसीमधूनच पाहिजे ही जी त्यांची इच्छा आहे, ती मागणी आहे, ती खूप चुकीची आहे. कारण याच्या अगोदर जरांगे पाटलांचं जर बघितलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा आरक्षण हे सेपरेट पाहिजे, ओबीसी कोट्याला धक्का न लावताना आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. आणि आजच्या परिस्थितीत जर त्यांनी एखाद्या सरड्याप्रमाणे रंग बदलून आता आम्हाला आरक्षण जर पाहिजे तर ते फक्त ओबीसी कोट्यातूनच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली, म्हणजे ही दुटप्पी अशी भूमिका झालेली आहे. बरं, यामध्ये आता राजाराम पाटील साहेबांची प्रतिक्रिया खरं म्हणजे मला घ्यायची. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. संपूर्ण मराठा समाज त्यांचा द्वेष करतो असं बोलायला लागेल. म्हणजे ओबीसी समाज जरी त्यांना डोक्यावर घेत असेल, परंतु मराठा समाज या ठिकाणी त्यांचा द्वेष करायला लागलेला असं देखील या ठिकाणी म्हणता येईल. एक गोष्ट मला स्वतःला या ठिकाणी मांडायची आहे की सकाळी दुपारी मी ज्या वेळेला नितलस वर्ण येत होतो, म्हणजे नितलस या भागातनं उसाटणे या भागातनं येत होतो, तिथे बैलगाड्यांच्या छकड्याच्या शर्यती होत्या, बाजूला क्रिकेटची मॅच होती. प्रचंड गर्दी होती. मला ट्रॅफिकमध्ये यायला या ठिकाणी अडचण आली. या ठिकाणी म्हणजे तिथे का कोणाला निमंत्रण नव्हतं, इथे निमंत्रण देखील होतं. आणि सुरुवातीला मीडियामध्ये बातम्या काय झळकल्या ती खुर्च्या रिकाम्या आहेत. म्हणजे आता त्या सगळ्या ज्या रिकाम्या खुर्च्या आहेत ते सभा संपल्यामुळे आहेत, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी ही सभा सुरू झाली त्याच्यानंतर लोकांना वाटत होतं की बाबा आता गर्दी येईल, परंतु शेवटपर्यंत काही गर्दी जमवता आली नाही. पाटील साहेब, खूप त्वेषाने तुम्ही जागृत करत आहात लोकांना. नेहमी सांगतात की बाबा ओबीसीनो जागी व्हा, ओबीसी जागे झाले नाही की आपण अपयशी झाले. मग आता कसं आहे की हा जो भाग आहे म्हणजे ठाणे जिल्ह्याचा हा जो भिवंडी भाग आहे, हा भाग अजून जसा जागृत हवा तसा झालेला नाही. आणि जागृती ही काय चमत्काराने होत नसते, त्यासाठी कार्यकर्त्यांना हे चपला झिजवावे लागतात. आणि आपण पनवेलला 2-3 सभा घेतल्या, उरणला 2-3 सभा घेतल्या. सभा किती लोकांच्या? 15 लोकांच्या, 20 लोकांच्या. दीपक पाटलांनी घणसोलीमध्ये सभा घेतली. तर ओबीसी विषयावर सभा घेताना प्रचंड अडचणी येतात. म्हणजे बाकी दुसरे बैलगाडी असू दे, क्रिकेट असू द्या, कुस्त्या असू द्या, कबड्डी असू द्या, दहीहंडी असू द्या, नवरात्र असू द्या, गणपती असू द्या, याला उत्साहाने सभा घेतो. आणि हळदी आणि साखरपुडा असेल तर ते गर्दीचा उच्चांक होतो. हा जो अटॅक झाला आहे, ओबीसी जागृत नसताना मराठा समाजाने अचानक त्यांच्या आरक्षणावर हल्ला केला. आणि आमचं काहीतरी जात आहे किंवा आरक्षणाने नक्की आमचा फायदा काय होतो
हा विषय ओबीसींना समजावण्यात आम्ही कमी पडलो. मी आयोजकांची क्षमा मागून हे सांगेन की आपल्याला कल्पना आहे की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत फार बोलणारी वक्ते फार कमी आहेत. भुजबळ साहेबांचं भाषण खूप उत्कृष्ट झालं, पण ते एक भाषण पुरेसं नाही. गावातल्या माणसाला अजून साध्या गोष्टी समजत नाहीत. गावातली गावठाणं आम्हाला मिळत नाहीत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 95 गावांना त्यांनी अनधिकृत ठरवलं आहे. इथलं हे जे मैदान आहे, ज्या मैदानावर सभा आहे, हे मैदान लुटलं गेलं आहे. आमच्या आग्र्यांचं सोनाळे ग्रामस्थांचं मैदान होतं, हे इथल्या एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या याला देऊन टाकलं. जे मैदानच गेले त्याच मैदानावर सभा आहे, त्याची जाणीव जर आगरी कोळ्यांना नसेल तर त्यांना आरक्षण काय करणार. आणि म्हणून हा विषय समजवण्याचा आहे. हे समजवण्याचं काम 1932ला बाबासाहेब आंबेडकर नारायण नागूंनी केलं होतं. म्हणून तिकडे तरी संप झाला, 7 वर्ष संप चालला, कारण शेतकरी प्रबोधित होते. पण ठाणे जिल्ह्यासाठी हा चॅलेंजचा विषय आहे. मुंबईच्या 200 गावठाणासाठी आम्ही लढतोय, पण त्या गावठाणांना जमीन मालकी इथला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हा मराठा देत नाही, मुख्यमंत्री मराठा देत नाही. मराठा समाजाने या भागाची लूट केली आहे. ठाणे जिल्हा लोढांनी लुटला आहे. पण लूट चालू असताना तटस्थपणे बघणारे आमदार खासदार कोणाचे आहेत? आमचे आहेत. आणि त्यावर एकही भाष्य केलं जात नाही. आणि म्हणून आजच्या खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये आमच्या जमिनी लुटल्या जात आहेत, आमची घरं लुटली जात आहेत. आमचा रेती हा धंदा संपला, आमचा विटांचा धंदा संपला, आमचा मातीचा धंदा संपला. हे सगळे धंदे संपवणारे कोण आहेत? मराठाच आहेत. म्हणजे आरक्षण फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये नसतं. तुमच्या जागा जमिनी घरी लुटले गेले तरी तुम्ही बैलगाड्या, तुम्ही क्रिकेट यात जर मग्न असाल तर ते फार मोठं अज्ञान आहे. आणि म्हणून मी माझ्या भावाला विनंती करेन की प्रभात पर्वणी या विषयावर खूप मोठी जागृती दिबा पाटलांच्या आंदोलनात केली होती. म्हणजे पत्रकार समाज जरी आपल्या भागातला असला तरी आपल्या समाजाच्या जर चुका असतील तर मांडल्या पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे. साहेबांचं आंदोलन असंच झालं नाही. प्रचंड सभा, प्रचंड प्रबोधन तिकडे झालं. दिबा पाटलांच्या नावाचं आंदोलन झालं, पण दिबा पाटील हे ओबीसींचे नेते आहेत. ॲडव्होकेट जनार्दन पाटील हे आपल्या छगन भुजबळ साहेबांचे गुरु आहेत, अन्सारी साहेबांचे गुरु आहेत, आगरी समाजाचा माणूस. पण हा जो प्रबोधनाचा विषय आहे, मग तुम्ही मला रागवता, पण सांगतो मुळात आरक्षण का आलो? या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी आम्हाला सगळे अधिकार नाकारले. जमिनी, पाणी, जंगल, शिक्षण नाकारलं, त्याच्यामुळे आरक्षण द्यावं लागलं. पण या धर्मगुरूंवर आम्ही बोललो, क्षत्रियांवर बोललो, ब्राह्मणांवर बोललो, तो आग्र्यांना राग येतो, कारण आम्ही पहिले धर्माभिमानी आहोत. आज तुम्हाला मी मुद्दाम मध्ये म्हणजे मी बोलणार, बघा मी एक वारकरी घरातला आहे, संपूर्ण देव धर्म उपवास तपास सगळं मांडणारं कुटुंब आहे माझं. आणि मी त्याच पद्धतीने चळवळीत देखील त्याचप्रमाणे असतो. ही देखील प्रांजलपणे, म्हणजे काही लोकांना गैरसमज व्हायचा की प्रभात पर्व ही बोललं जातं नाही, म्हणजे हे सागरराजा कुठल्या नक्की. मी कट्टर आगरी आणि हिंदू धर्मातील आहे. परंतु साहेब काय होतं, आजच्या सभेमध्ये तुम्हाला या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे होती असं बऱ्याच इथल्या लोकांना वाटलं. मी देखील ते त्यांच्या तोंडून पाहिलं. तुम्ही अशाच थेट पद्धतीने बोलत असता, म्हणजे आता मुख्यमंत्र्यांवर टीका, जे ठाणे जिल्ह्यातलेच आहेत, तुम्ही लोढ्यावर टीका, ते म्हणजे इथे हे सगळं असल्यामुळे तुम्हाला इथे संधी दिली घेत नाही. ठीक आहे, आपण चालूया. बरं मी काय म्हणतो, बरं तुम्हाला या स्टेजवर जी संधी मिळाली नाही त्याची कारण हीच आहेत का? तुम्ही काय बोलले की बाबा आग्र्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे, त्यांचे गावठाण कोणी उठले सुडके नाही, मग ते प्रबोधन इथे नको होतं का? ते इथे पाहिजे होतं. कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. आपल्या 2-3 मुलाखती तिथे झाल्या. प्रश्न सत्याचा आहे. इथला आगरी लुटला जातोय. इथलं मैदान गेलंय, जिथे सभा आहे तिथे पुढे सभा होईल सांगू शकत नाही. इथे स्टेडियम होणार आहे आणि ते शासनाच्या नावाने. गुरुचरण जागा ठाणे जिल्ह्याच्या खाल्ल्या. शासन म्हणजे कोण हो? कोण शासन म्हणजे? शासन हे मराठा ब्राह्मणांचं शासन आहे. लुटले गेलेत आपले लोक. दिबा पाटलांवर अटॅक कोणी केलाय? वसंतदादा पाटलांनी. हे जातीचा विषय स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. तुम्ही सांगता म्हणून तुम्हाला डावलं गेलं का? अहो, आज यूट्यूब आहे. शेवटी इथली भाषणं आहेत ती शेवटी येणार यूट्यूबवरच. आमचे जे पत्रकार आहेत, दमनशील सावंत आहेत रायगडचे, तुम्ही आहात, आणखी ते एक CWCचे आहेत, 6-6 लाख लोकांनी व्हिडिओ बघितले. ते जास्त तुम्ही पाहिलं ते म्हणजे 10-25 लाख जास्त गेले. सभेत आमच्या ज्येष्ठांचा, मान्यवरांचा आम्ही आदर करतो. आणि भुजबळ साहेबांचं भाषण अतिशय उत्तम झालं. आगरी कोळ्यांविषयी सुरुवातच त्यांनी आगरी कोळी समाजाविषयी केली. आगरी कोळ्यांचं प्रबोधन असा करणारा माणूसच नाही आगरी कोळ्यांमध्ये, एवढं भुजबळ साहेब सुंदर बोलले. त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला आधार आहे. पण प्रश्न असा आहे, प्रत्येक गावातला आगरी कोळी इतका हुशार झाला पाहिजे की अशी भाषणं त्यांनी गावात केली पाहिजे. कारण ही अस्मिता संपलेली आहे. आज आमच्या जमिनी आणि गावठानं घरं चाललीत न्यायला, कारण आम्हाला रागच येत नाही. आणि म्हणून हा केवळ शिक्षण आणि नोकऱ्या एवढंच आरक्षण असतं असं नाही. तुमची घरंदारं संपवली जात आहेत. तुमचं आता बघा, हे आपल्या इथलं जे आहे, कुठली ती झोपडपट्टी मुंबईत धारावीमध्ये 12 कोळीवाडे आहेत.
अरे धारावी तुम्ही अदानीला दिलं, पण आगरी कोळ्यांचा कुठं विचार केला आहे? ते मालक आहेत धारावीचे. पण याच्यामध्ये आत्ता शिवसेनेला उतरली की बाबा आम्ही अदानीला विरोध करतोय, पण मुंबईतली 200 गावठाणं कोणी तोडली? महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे? म्हणजे एकदा शिवसेने तोडायचं, एखादी भाजपने तोडायचं, पण हे नक्की कोण आहेत? शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळं ब्राह्मण मराठ्यांचे लोक आहेत आणि ते ओबीसींची लूट करतायत. आणि हा विषय भुजबळ साहेबांसमोर स्पष्ट होणं गरजेचं होतं, कारण त्यांना सुद्धा हे कळलं पाहिजे शेवटी शत्रू कुठे आहेत? ह्या महाराष्ट्रातच आहेत. आणि म्हणून हे जे प्रबोधन हे साधन आहे, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, आकाशातली मुक्ती दिबा पाटलांनी नाही सांगितली. त्यांनी सांगितलं मुक्ती आकाशात नाही, मुक्ती जमिनीवर आहे. ज्या मुक्तीसाठी 5 हुतात्मे झाले, 5 माणसं आमची आगरी कोळ्यांची मेली, त्यांच्या हुतात्म्यांचं रक्त वाया जाऊ देणार नाही ही प्रतिज्ञा दिबा पाटलांनी घेतली होती. पण ते दिबा पाटील तरी कुठे आम्ही समजवले? फक्त नाव द्या एवढंच बोललो. दिबा पाटील हे ओबीसींचे नेते आहेत हे कुठं आम्ही समजावू शकलो? आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, पुढल्या वर्षी 1000 खुर्च्यांचा खर्च कमी करा, पण दिबा पाटलांवर एक पुस्तक काढा, आरक्षणावर एखादं पुस्तक काढा, आग्र्यांना समजेल ह्या भाषेत. हे जे आपण क्रिकेट खेळतो ना, ते क्रिकेटचं मैदान एक राहणार नाही याच्या पुढे. लुटालूट चालू आहे मुंबईत, नवी मुंबईत, ठाणे जिल्ह्यात. सरकारी जागा ज्या आहेत त्या आमच्या जागा आहेत, गुरुचरण जागा आमच्या आहेत, त्या लुटतोय कोण? पाठीमागचे जर उतारे काढले आगरी पूर्वीचे ते स्पष्ट होऊन जाईल. 2000 वर्षाचा इतिहास आहे सम्राट अशोकाच्या काळातला. तो इतिहास काय सांगतोय की ठाणे नेवाळी येथील विमानतळ आहे, त्या विमानतळाची जागा पूर्वी शेतकऱ्यांची होती, आता तिच्यावर विमानतळ शेतकऱ्यांची नावच गायब झाली. अगर जी आरक्षणाचा अर्थ लोकांनी चुकीचा घेतला, फक्त नोकऱ्या आणि शिक्षण नाही, जमिनी लुटणारे मराठेच आहेत, जमिनी लुटणारे ब्राह्मण आहेत. या ब्राह्मण मराठा खोतांविरुद्ध आम्ही पहिलं आंदोलन केलं. कोणाचं केलं? बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागूंचं केलं. दिबा पाटलांनी पुन्हा संघर्ष केला. आज ठाणे जिल्ह्यातल्या जमिनी चालल्यात, जमिनी गेल्या, घरं गेली, गावठाणं गेली, तुम्ही करणार काय? आणि म्हणून आरक्षण केवळ नोकरी आणि शिक्षणाचा विषय नाही, हे समजावं लागेल. आणि मी विनंती करतो, गावामध्ये 50 लोकांची सभा लावा. सागर राजे मी येईन, धम्मशील सावंत येतील, आम्ही यायला तयार आहोत. 5 लाखाच्या 4 लाखाच्या मराठ्यांचं अनुकरण आपण करू शकत नाही. ते लुटायला निघालेत. लुटणाऱ्यामध्ये संख्या तुम्हाला माहिती आहे, लुटायचा असेल तर कुठलाही प्राणी, कुत्रे सुद्धा छापा घालतात, कोल्हे सुद्धा वाघावर छापा घालतात, पण ती लूट आहे. पाटील साहेबांकडनं दीपक पाटीलजीकडनं जाणार, अगदी समारोप करायचा आपल्या थोडक्यात सभेचा. आजची सभा आणि साहेबांचं जे विश्लेषण त्याच्याविषयी 2 शब्दात काय बोला? सर्वात प्रथम मी या एल्गार मेळाव्याचे आयोजक आमचे कार्याध्यक्ष यशवंतजी सोरे साहेब यांचे धन्यवाद देतो आणि आमचे आदरणीय सर राजारामजी पाटील साहेब यांचाही धन्यवाद देतो. आजची सभा प्रचंड यशस्वी झालेली आहे. जवळजवळ 20,000 लोकांनी विचार घेऊन गेलेले आहेत. आज हे 20,000 लोक कुठे आलेत, कशासाठी आले होते? ओबीसी समाजावर होणारा अन्याय आणि त्यासोबत जी आपली मराठी क्षेत्रातली जागा असेल, सिडको बाधित जागा असेल, नैना बाधित जागा असेल, ह्याचा आक्रोश व्यक्त करणारे 60 लोक आली होती. ते मंचावर कोणाच्या भाषणात दिसलंच नाही मला. आम्ही जनतेचे प्रतिनिधित्व करतो साहेब. आम्ही घरामध्ये जातो प्रत्येकाच्या. आज आम्ही घनसोली गावामधून जवळजवळ 5 बस घेऊन आलो होतो. ही जी 5 बसची माणसं होती, जी लोकं होती, ती कशासाठी आली होती? विचार ऐकायला होती, पण हा रोष प्रकट करण्यासाठी पण आली होती. आज हे जे मैदान आहे हे मराठी क्षेत्रामध्ये केलेलं आहे. ह्याला कोणी अधिकार दिला आहे? अहो, इतिहासात बखरमध्ये मैकावतीच्या बखरमध्ये उल्लेख आहे, वसईचा जेव्हा लढा झाला 13व्या शतकात 12व्या शतकात, तेव्हा आपले आगरी लोकच होते. मग ह्या आगरी लोकांवर आक्रमण कोण केलं? आज जरांगे जे आपली जी भाषा करतात आर्यरावीची, आमचं समर्थन आहे मराठ्यांना. जे गरीब घटकातले आहेत त्यांना आरक्षण द्यावं, मिळालं पाहिजे. आज आम्ही जो मराठा मोर्चा होता, लाखाचे मोर्चे निघाले, आम्ही तिथं स्वतः होतो. पण आता विचार बदललेले आहेत, त्यांचे वंचना होत होते आणि ते आता आपल्या ओबीसीवर हल्ला करायचे. पण शेवट समारोप करते पाटील साहेब, समारोप करूया आपण. म्हणजे विचार मंचावर सगळ्या वक्त्यांची एक चूक झाली. त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षण हे ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले नसल्यामुळे 8 ते 9 आयोगाने नाकारलं आणि सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, म्हणून त्यांना आम्ही आरक्षण देत नाही. सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं, संविधानाचा अर्थ हे सुप्रीम कोर्ट सांगतं. मग सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर मराठा समाजाचे लोक क्रांती मोर्चे कसे काढू शकतात, तुम्ही आंदोलनं कसे करू शकतात, हे असंविधानिक आहे. म्हणून ओबीसीने स्पष्ट बोललं पाहिजे की मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, शोषित नाहीत, त्यांना आरक्षणाचा प्रश्न येत नाही. आपण प्रेमापोटी कशाला बोलायचं? ओबीसीला धक्का लावता मराठ्यांना द्या, तुम्ही देऊच शकत नाहीत, ते संविधानात नाही. आणि म्हणून असं स्पष्ट बोलण्याची हिंमत आपल्या वक्त्यांमध्ये नाही. मग ते राजकीयदृष्ट्या घाबरत असतील, मराठ्यांना घाबरत असतील, त्यांचा प्रश्न आहे. पण निदान नारायण नागू पाटील, दिबा पाटील, दत्ता पाटील, जनार्दन पाटील यांची जी कायद्याची स्पष्टता आहे, सत्यता आहे, ती निर्भीडपणा आहे, तो निर्भीडपणा आपल्या लोकांनी दाखवला पाहिजे. मराठे जर कोणापासून शोषित नसतील, आरक्षण कोणाला आहे? ओबीसी, SC, ST ज्यांचं शोषण या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलं, त्यांचे सगळे मार्ग रोखले, म्हणून प्रतिनिधी दिले. मग तुम्ही
दान धर्म करणं कशाला होत आहे की जे संविधानात नाही ते आरक्षण मिळूच शकत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका आग्रहाने घेतली पाहिजे. याला डेअरिंग लागतं, याला धाडस लागतं आणि सत्यता लागतं. हे कशाला प्रेम पाहिजे तुम्हाला उगाच? जे संविधानात नाही ते मिळू शकत नाही. आणि भारतात मागासवर्गीयांचा प्रॉब्लेम आहे की ओबीसी SC ST हे स्पष्ट बोलत नाहीत आणि स्पष्ट न बोलल्यामुळे हे मार खायची वेळ आली. मैदान गेलं तरी आम्हाला कळलं नाही, ठाणे जिल्हा गेला, मुंबई गेला, मुंबईची गावठाणं गेली तरी तुम्ही बोलू शकत नाही. हे चालणार नाही. आणि मग ओबीसीनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आणि माझ्या आयोजकांना विनंती राहील की ठीक आहे की नियोजन कधी कधी चुकतं, हे होतं ते होतं, पण आपला विषय प्रास्ताविकातच स्पष्ट मांडला पाहिजे. मराठे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, ते उच्चवर्णीय आहेत, जसे ब्राह्मण आहेत. मग त्यांना आरक्षणाची गरजच नाही. तुम्ही देश लुटलाय, ते लूट आहे तर त्यांनी लुटलाय, त्यांना परत करण्यासाठी आरक्षण आहे. आणि म्हणून सागरची माझी आमच्या भावांना विनंती आहे की प्रबोधन करणारे जे पत्रकार आहेत, प्रबोधन करणारे ते कार्यकर्ते आहेत, दीपक पाटलांसारखे लोक गावामध्ये सभा घेतात. असा कार्यक्रम होण्यापूर्वी महिनाभर अगोदर 1000 कार्यकर्त्यांनी 1000 सभा घेतल्या तर एकही खुर्ची रिकामी जाणार नाही. मी पुन्हा एकदा आध्यात्मिक उदाहरण देतो. माझे हे बंधू आहेत, हे स्वाध्यायी आहेत. मी पण स्वाध्यायामध्ये काम केले, तत्वज्ञान विद्यापीठात शिकलो. आम्हाला दादा सांगायचे, एक भक्तिपेरी असेल, त्याचा दिवस असेल ठरलेला, समजा 1 जानेवारी भक्तिपेरी आहे, तर 1 जानेवारीच्या अगोदर पूर्ण डिसेंबर महिना आहे, हे लोकांनी घरोघरी जाऊन तो जो विचार आहे भक्तीचा तो समजावत असतं लोकांना. तीच पद्धत ओबीसीसाठी करावी लागेल. कारण ओबीसी हा विषय, आम्ही मागासवर्गीय आहोत, हे आमच्या आगरी कोळ्यांना मान्यच नाही. त्यांना माहीतच नाही मागासवर्गीय असणं म्हणजे काय. मागासवर्गीय असणं म्हणजे शेतमजूर असणं, भूमिहीन असणं, कुळ असणं. त्याचा सगळ्या ठिकाणी अपमान होतो. त्यांना पाणी नाकारलं जातं, त्यांना जमीन नाकारली जाते. आज ठाणे जिल्ह्यात काय चालू आहे? लोढा आमच्या जमिनी खातोय आणि आमचे आमदार खासदार सगळे बघतात. ते खासदार स्टेटमेंट देत नाहीत त्या लोढाच्या अन्यायाविरुद्ध. आमच्या हेदुटणे गावामध्ये 2225 कोटीची जमीन खाल्ले, 1 रुपया न देता ते शेतकरी इथे आले होते. त्यांचा विचार मांडण्यासाठी आहे, गुलाबाची फुलं घेण्यासाठी, देण्यासाठी नाही. तुम्ही अग्नीची फुले वाटा, उधळून टाका यांच्यावर, तेव्हा लोकांना कळेल हा अन्याय अत्याचार कुठे आहे. तुमच्या नैनामध्ये काय चाललंय? 60% जमीन म्हणजे सिडकोची आणि 40% शेतकऱ्याची. असा कुठं व्यवहार कोणाच्या बापाने केला होता? 1 रुपया न देता 60% जमीन तुमची कशी? हा मूर्खपणा जो चालू आहे आपल्या समाजात, ही बुद्धीची हिंता आहे, बुद्धीचं दारिद्र्य आहे. आणि वक्त्यांची भाषणं ही बुद्धीचं दारिद्र्य घालवणारी पाहिजे. स्तुती करणारी, गोड बोलणारे नको, ही माझी विनंती. आणि आम्ही सांगतो, याच्या पुढचा हा मेळावा घाईत लागला, पण असा मेळावा लागेल तेव्हा दीपक पाटील असतील, प्रतापराव असतील, हे असतील, आम्ही 100 सभा घेऊ. खुर्च्या आणि मंडप टाकणं हे सोपं आहे, त्याला साखरपुड्याला लोक येतात, पण ओबीसीच्या आरक्षणाला मुद्द्याला लोक येणार नाही, कारण त्यांना कळलेलंच नाही त्यांचा विचारांचा दोष काय. आणि म्हणून आपण हे समजावलं पाहिजे. याच्यामध्ये मी आयोजकांचं अभिनंदन यासाठी करतो की माझ्या स्वप्नातलं आयोजन इथे झालं. इतक्या उत्कृष्ट खुर्च्या, व्यवस्था, इथलं मंडप, डेकोरेशन, नेत्रदीपक आहे. म्हणजे ह्यासाठी 100च्या 100 गुण त्यांना आहेत. पण शेवटी ह्या सगळ्याला पायानी चालणारे, घाम गाळणारे कार्यकर्ते पण लागतात. मी असं जॅकेट घालून आम्ही सगळे नेते इथे आहोत, पण आज आम्हाला मान खाली घालावं लागली. म्हणजे भाषण जरी मला करायला दिलं असं मी केलं नसतं, कारण का तो माझा अपयश आहे. खुर्च्या रिकाम्या राहिल्या हे प्रबोधन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं अपयश आहे. त्याच्यामुळे मला आज लाज वाटलं, जॅकेट काढून ठेवावं असं वाटलं, टोपी काढावी. आणि पुढल्या सभेला मात्र आम्ही असं घाई करणार नाही. आम्ही एकत्र येऊन काम करू आणि गावागावात जाऊन प्रचार करू. प्रभात पर्व आमचे जे धम्मशील सावंत आहेत, न्यूजवाले, त्यानंतर CWC आहेत, त्यांनी या आंदोलनामध्ये मोठे व्हिडिओ व्हायरल केले. म्हणजे 50-50, 60-60 हजार लोकांनी बघितलेत. म्हणून कधी कधी आपल्याच भावांना आपल्याला ओळखावं लागतं, आपण त्यांची ओळख विसरून जातो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना अजून रात्रभर काम करायला लागेल. हे खुर्च्या उचलणं सोपं नसतं. त्या सगळ्यांना मदत करावी अशी विनंती करतो आणि माझं मी हे संपवतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, लोकांनी लोकवर्गणी काढली पाहिजे. शेटजींच्या पैशावर आंदोलनं करू नका, मेहनतीच्या पैशावर करा. हा लोकनेते दिबा पाटलांचा संदेश आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे. आणि छोटी मोठी लोकवर्गणी प्रत्येकाने दिली पाहिजे. त्या बैलगाड्यावाल्यांना जाऊन सांगितलं पाहिजे आरक्षणाला लोकवर्गणी द्यावी लागेल, मग त्यांना कळेल. क्रिकेटवाल्याला सांगायला लागेल की तुम्ही लोकवर्गणी द्या. मी माझं बोलणं थांबवतो. चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद. प्रभात पर्व ही सगळी बाजू यांना स्पष्ट मांडत असतो. म्हणजे आपल्या समाजातील जर वाईट गोष्टी असतील त्या मांडल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी असतील त्या दाखवल्या पाहिजेत. आजची सभा जर या ठिकाणी अपयशी झाली तर त्याची कारणं शोधली पाहिजेत, ती लोकांसमोर मांडली पाहिजेत, त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगता येईल. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता भिवंडी. धन्यवाद.